नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि चला, आम्ही आहे एकता स्टेशनवर इथं. तर मागचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच. तर जेवण वगैरे केलं आम्ही आणि इथं संध्याकाळचं 8-8:30ला आम्ही स्टेशनवर आलेलो आहे. तर तिथून जवळ स्टेशन आहे. आम्ही बॅगी वगैरे घेतल्या फक्त आणि साईडला उभं राहिलो. तर इथं 8:30 ते 9 वाजता आमच्यावली आता इथं रेल्वे सुटणार आहे. तर सगळेजण तयार झाले. भरपूर मोठा ग्रुप आहे आमच्यावाला. आणि आम्ही इथून जाणार आहे आता सारंगपूर मारुतीला. तर चला, मस्तपैकी आता रात्रभर प्रवास करणार आहे. रात्रभर काय शूट वगैरे काही करणार नाही आहे. आता खूप काही आम्ही दमलो आहे आणि आता डायरेक्ट उद्या सकाळी तुमच्याबरोबर बोलूया. तर ही ट्रेन आता सुटणार आहे इथून आणि भरपूर मोठा आमचा ग्रुप आहे. तर बघू शकता सगळेजण इथं आता बॅगी घेऊन सज्ज झाले. चला, आता उद्या बोलूया. चला, तर मस्तपैकी इथं सकाळ झाली आणि आम्ही रूम वगैरे घेतल्या होत्या सकाळी सकाळी आल्यानंतर इथं. तर सारंगपूर इथं मारुतीपाशी तर छानपैकी इथं रूम वगैरे घेतल्या आणि फ्रेश झालो. आणि बघू शकता इथं कबूतर हे भरपूर असे कबूतर. चला, ते इथं सगळेच जण फोटो काढत होते आणि इथं आम्ही चहा वगैरे अगोदर घेतला आणि फ्रेश होऊन आणि चला बघू शकता कबूतर तो खूप आहे आणि मस्त मुलांना मजा वाटत होती. तर त्यांना खायला घ्यायचे 10-10 रुपयाचं, जेणेकरून तिथं फोटो आणि शेंगदाणे होते आणि ते टाकले. प्रत्येकजण येऊन त्यांना टाकायचं आणि खूप सुंदर असे होते ते. फोटो वगैरे काढले आणि लगेचच आम्ही गेटच्या आतमध्ये आलो आणि मंदिरामध्ये. तर सारंगपूरमध्ये आणि भरपूर मंदिर आहे इथं. तर चला, गेटच्या आतमध्ये आल्यावरच लगेच इथं आम्ही छानपैकी दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिरात तर खूप छान असं कोरीव काम आहे आणि इकडले साईडचे मंदिरच खूप सुंदर आहे. तर बघू शकते. तर आम्ही सकाळी लवकर गेलो होतो त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. नंतर खूप काही गर्दी झाली आणि चला, आम्ही आता बाकी भरपूर मंदिर आहे आणि मेन ठिकाणी सारंगपूरचा मारुती म्हणून. तर तिथं सुद्धा दर्शनाला आम्हाला जायचं आहे. तर इथं शनीचं मंदिर आहे, तर सोमेश्वरचं आहे, तर असे सगळेच सूर्यदेव भरपूर ठिकाणचे मंदिर आहे ह्या ठिकाणचे आणि खूप स्वच्छता आहे. आणि बाहेरचा आवर्त तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे आणि सगळ्याच जणांना मोह आवरत नव्हता. छानपैकी फोटो काढत होते आणि थोड्याच वेळात बघू शकता गर्दी भरपूर वाढायला लागली होती. आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि बाहेर निघालो आणि आता समोरच लगेच शनीचं मंदिर आहे, तिथं सुद्धा दर्शन घ्यायला जाणार आहे. तर चला, आता इथं समोरच इथं शनीचं मंदिर आहे आणि तिकडं दर्शन घ्यायला जायचं आहे आणि गर्दी आता वाढायला लागली. तर चला पटपट, आता इथं नाश्ता वगैरे पण असतो सकाळचा, पण आम्हाला थोडासा उशीर झाला होता. तर तिथं काही टायमिंग असते नाश्त्याचे, तर नाश्ता वगैरे होऊन गेला. त्यानंतर आम्ही बाहेर नाश्ता करायला जाणार आहे. चहा वगैरे आम्ही बाहेरून घेऊन आलो आहे. आता दर्शन वगैरे करणार आहे आणि नंतर आम्ही बाहेर नाश्ता करायला जाणार आहे. प्रसाद आणला असं सांगा त्या काय वर हात करते. तर काही ग्रुप पुढं आला होता, तर ते नाश्ता वगैरे करायला गेलेले होते. तर आम्ही पहिले दर्शनं घेतले आणि नंतर आम्ही नाश्त्याचं बघायला गेलो. तर नाश्ता वगैरे तोपर्यंत म्हणजे त्यांचा टायमिंग होता, तर नाश्ता वगैरे आम्ही काय मंदिरात केलेला नाही. तर दर्शनं वगैरे अगोदर घेतले आणि नंतर बाहेर जाऊन आम्ही नाश्ता केला. बाहेर म्हणजे लगेचच कोपऱ्यावर होतं आणि आम्ही रूमसुद्धा जवळच केलेली होती. तर मस्तपैकी ते दर्शनं झाले आमच्यावाले. तर बघू शकते.
तर काही ठिकाणी फोटो काढून देत होते, व्हिडिओ काढून देत होते, काही ठिकाणी नव्हते अलर्ट. तर मस्तपैकी आम्ही इथं दर्शन घेताना फोटो वगैरे काढले आणि मस्त देवाचे रूपसुद्धा डोळ्यात साचून ठेवले. तर भरपूर मस्त मंदिर आणि खूप मस्त मूर्त्यासुद्धा सजावट हे होत्या. तर छानपैकी दर्शनं घेतले आणि इथं मारुतीचं सुद्धा दर्शन घ्यायला आलो. तर बघू शकता तिथे शेंदूर वगैरे, नारळ आणि अगरबत्ती तर इथं वाहून सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतले. ते सकाळी थोडंसं लवकर होतं त्याच्यामुळं बारी वगैरे काही नव्हती, थोडेच लोक होते त्याच्यामुळे डायरेक्ट जाऊन दर्शन घेत होते. नंतर इथं बारी वगैरे लागून मग दर्शन घेत्या. तर आम्ही दर्शन वगैरे घेतले. आता गर्दी व्हायला लागलेली होती तर बघू शकता ते इथं बाहेरचा आवार आहे आणि खूप मोठा आहे. तर बघू शकता आणि इथं आता तिकडून दर्शन घेऊन आलं आम्हाला. आता इथं समोरच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तर सोमनाथाचं मंदिर आहे इथं. तर इथं सुद्धा खूप स्वच्छता आणि खूप म्हणजे मस्त आहे बघण्यासारखं. आणि इथं आम्ही ग्रुप होतं काही, त्यांनी फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही आतमध्ये गेटच्या जाणारे काही जणांनी दर्शन घेतले. ते महाराज लोक सुद्धा आमच्या सोबत होते, ते दर्शन वगैरे घेऊन आलेले होते काही, आणि काहींना जायचं होतं आणि खूप थंडी होती त्याच्यामुळं जरा थोड्या वेळ बसले होते. तर चला अशा पद्धतीने आम्ही आता इथून चढून वरती जाणार आहे आणि सोमेश्वरचं मंदिर आहे इथं आणि खूप सुंदर आहे. चला तर बांधकामच खूप मोठ्या आवारामध्ये आहे आणि खूप सुंदर कोरीव काम केलेले आहे. तर मंदिर असे बघतच बसावं असे. तर बघू शकता छानपैकी आम्ही इथं थोडंसं जरा शूटसुद्धा घेतला आणि छान असं तुम्ही सुद्धा दर्शन घ्या व्हिडिओ मार्फत. तर चला मस्तपैकी आम्ही जवळून शूट घेतला, इथं शूट करून देत होते आणि इथं सोमेश्वर इथं मस्तपैकी आम्ही दर्शनं घेतले. थोड्या वेळ साईडला बसलो, फोटो वगैरे काढले आणि खालचा परिसर ते खूप सुंदर आहे बघू शकता. बालाजी सारखं एकदम खूप स्वच्छता, खूप म्हणजे शोचे झाडं लावलेले. आम्ही तिथं फोटोसुद्धा शूट केले छानपैकी बाहेरच्या आवारामध्ये. भारी वाटते डिझाईन आणि गार्डन सुद्धा खूप सुंदर आहे बघू शकता खाली. तर मस्त इथं आम्ही खाली उतरून आलो आणि वरतूनच थोडंफार शूट घेतलं मी आणि खाली आता गेल्यानंतर आम्ही थोडंसं तिथं बसणार आहे आणि फोटोसुद्धा काढणार आहे, शूटसुद्धा करणार आहे आणि मस्त आहे शूट करण्यासाठी. तर जेणेकरून थोडंसं हे उंच आहे आणि खाली उतरून जायचं आहे. नाही नाही सटकत हे लावलंय काय नव्हते. चला तर इथं प्रत्येक ठिकाणी आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि छानपैकी. आणि आता आम्ही इथून तर सोमेश्वरने इथं जे राहिलेले घर आहे जुन्या काळाचे ते त्यांनी मांडणुका केली होती, त्याचंसुद्धा थोडंसं शूट घेतलं आहे मी आणि बघू शकता खूप सुंदर दिसत होतं ते. आणि जुनं त्यांचं आड वगैरे जेणेकरून त्यांनी तपश्चर्या केली, भिक्षा मागितली, तशा पद्धतीचा खूप सुंदर असा सेटअप केलेला होता जुन्या काळाचा. आणि जेव्हा ते इथं राहत होते तेव्हाच ते घराचं त्यांचं ठेवलेलं होतं, खूप सुंदर दिसत होतं. तर अशा प्रकारे त्याचंसुद्धा थोडंसं शूट घेतलं आणि आम्ही आता खाली उतारलो. तर आता संध्याकाळपर्यंत आम्ही इथं जेणेकरून जे सारंगपूरचा मारुती तिथंच थांबणार आहे आणि नंतर आम्ही आता इथून निघणार आहे. तर जे सकाळी आम्ही ट्रेननी आलो त्याच ट्रेननी परत पुन्हा इथून संध्याकाळी जाणार आहे आणि रात्रभर प्रवास करून तर आम्ही जाणार आहे दुसऱ्या ठिकाणी. तर जेणेकरून रात्रभर प्रवास करायचा आणि आम्ही जाणार आहे आता सोमेश्वर दर्शन करण्यासाठी. तर तिथं सुद्धा खूप सुंदर आहे आणि तिकडलं सुद्धा शूट करून दिलं तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 11ला आहे का? चला तर मस्तपैकी इथं बाहेरचं शूट घेतलं आणि बाहेरसुद्धा बघू शकता जेणेकरून इथं राहण्याची सोय आहे. तर त्यांचीसुद्धा बिल्डिंगची
भरपूर मस्त कोरीव काम आहे आणि छानपैकी परिसर आहे. बघू शकता मंदिरसुद्धा किती मोठं आहे आणि छोटे छोटे साईडला सर्वच मंदिर आहे. त्याच्यामुळे सगळीकडे दर्शन घेऊन आणि आम्ही खाली उतरलो. आता जाताना काही मंदिर आहे त्यांचं सुद्धा दर्शन घेऊन आणि मस्त गेटच्या बाहेर निघणार आहे. तर मोठी कमानी, मोठ्या कमानीच्या आतमध्ये हे सुंदर असं गार्डन आणि मंदिरसुद्धा आहे आणि इथं फोटोसुद्धा आता काढायचं काम चालू आहे. फोटो काढण्यासारखाच छानपैकी इथं व्ह्यू होता किंवा स्वच्छता होती. तर सर्वांनी इथं बसून फोटो काढले आणि छान छान झाडंसुद्धा होते फुलाचे. त्याच्यामुळं फोटो काढायचा मोह होतं काय असं सुटत नव्हता. छान असे सर्वांनीच फोटो काढले, व्हिडिओ काढले, बघू शकता. आणि आमचा भरपूर मोठा ग्रुप होता, ते सुद्धा फोटो वगैरे काढत होते मस्त. तर बघू शकता सकाळची वेळ होती आणि थंडी बी वाजत होती. त्याच्यामुळे सर्वच जण उन्हामध्ये इथे छानपैकी फोटो वगैरे काढत होते, ऊनसुद्धा घेत होते. अशा प्रकारे सर्व दर्शन घेतलं आणि आत्ता परत पुन्हा गेटकडे निघाले. गेटकडे पण जाताना मंदिर आहे तर त्याचंसुद्धा छानपैकी दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडणार आहे आणि संध्याकाळपर्यंत आम्ही इथं आहे. नंतर आम्ही द्वारकाला जाणार आहे. द्वारकामधलं सुद्धा काय काय शूट होणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तिथे जे जे शूट होईल ते सुद्धा शेअर करू आणि काही ठिकाणी शूट करून देते नाही. तर अशा पद्धतीने आम्ही आता इथं शूट केले थोडंफार आणि मस्तपैकी इथं सारंगपूरच्या मारुतीचं दर्शन झालं आहे. बाकीच्या सुद्धा मंदिरात इथं छोटे छोटे मंदिर आहे त्यांचंसुद्धा दर्शन झालं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.